नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आत्ताच झोपेतून उठलेलं आहे. आवाज कसा झाला आहे? ॲक्च्युली काल स्पोर्ट्स डे होता शनिवारी आणि आज रविवार. आज आहे रिपब्लिक डे. तर रिपब्लिक डेला आम्हाला लवकर जावं लागेल म्हणून आता वाजलेले आहेत 6. आम्हाला तिथं बोलवलेलं आहे 7 वाजता. तर मी आजचा जो ब्लॉग आहे तो पूर्ण मराठीमध्ये करणार आहे. मी नगर कॉलेजमध्ये कॉयरला पण आहे. तर कॉयरमध्ये आम्हाला सकाळी 7ला बोलवतात प्रॅक्टिससाठी आणि आमचा कार्यक्रम लवकर सुरू होतो. त्यासाठी लवकर आवरून इथून निघावं लागेल. आता मी पटकन रेडी होतो आणि परत येतो. ठीक आहे. तर मित्रांनो, मी रेडी झालेलो आहे. ऑल सेट फॉर द प्रोग्राम. तर भेटूया तुम्हाला लवकरात लवकर कॉलेजमध्ये. ठीक आहे, लवकर या. चल. तर मित्रांनो, अशा रीतीने कार्यक्रम संपलेला आहे. मी काही क्लिप्स तुम्हाला दाखवल. ॲक्च्युली मी प्रोग्राममध्ये होतो म्हणून मला प्रॉपर प्रोग्राम रेकॉर्ड करता नाही आला, म्हणून थोडे क्लिप्स मी टाकत. तर ही नव्हती प्रोग्राममध्ये ॲक्च्युली आलेली, मी थोडस मला लेट झालेलं. ही होती. आम्ही कॉयर ग्रुप मध्ये होतो. 1 मी, 2 सुजित आणि वसुधा. 3. ती बॅग घेऊन फिरती. रिस्पॉन्सिबिलिटी. ती बॅग आणून बरं जरा इकडे. कार्यक्रम खूप छान झाला. हो. सर्व काही खूप अतिशय सुंदररित्या पार पडलं. रिपब्लिक गाईज. हॅपी रिपब्लिक डे सगळ्यांना. तू पण हॅपी रिपब्लिक डे गाईज. येस. तर आता इथून आम्ही कुठं जाणार आहे, काय जाणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगाल. आता इथला कार्यक्रम See you संपलेला आहे. soon. आता पुढचा जो आहे सीन कुठं जाण्याचा वगैरे तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये सांगतो. ठीक आहे, बाय बाय. तर मित्रांनो, आता कॉलेजवरून आम्ही आलेलो आहेत फरियाबाग. कुठं आलोय? फरियाबाग. कुठं आलोय? घोडके कुठं आलो? पराबक्स. खूप छान रोड. इथून आम्ही चालत आलेलो आहोत पर्यंत. याची फी द्यावं लागेल. याची बघणाऱ्यांना 10 रुपये का? जेव्हा 20 रुपये ती आली तर 30 रुपये. One hour later. तर खूप वेळ चालल्यानंतर कमीत कमी 1 किलोमीटर असेल, कमीत कमी आहे की नाही? येस, का जास्त? जास्त. जास्त. आता दाखवलंय तर 4.4 किलोमीटर बाकी आहे अजून. 0.4. मग किती झाले सुजित ते? काय माहिती, पण आलेलो आहे आपण. हे काय, इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. हे बघ, आपल्याला इथून आतमध्ये जायचंय. हा जो आहे हा टँक म्युझियमला चाललाय. मग आपण टँक म्युझियमला पण जाणार आपण आणि तिकडं पण जाणार. सगळं पाणी भरलेलं. तर मित्रांनो, खूप चालल्यानंतर आम्ही आलेलो आहे इकडे.
आता याची जी माहिती आहे ही मी नाही बोलणार काही, कारण की मला पण इतकं माहिती नाही आहे. अर्धवट बातम्या देणं चांगलं नाही, म्हणून मी तिथं जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही पॉज करा, तुम्हाला माहिती बघायची असेल तर बघा. ओके, हा एरिया बघा एवढा. इथं ॲक्च्युली सगळं पाणी असायचं त्या काळी. हे पूर्ण पाणीने भरलेलं असायचं, म्हणजे कुणी असं येऊ नये म्हणून त्यांनी त्याच्यात पाणी वगैरे ठेवलं. हा तर मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे ना, तर हे बघा माहिती इथं आहे. तर आपल्यासाठी दीपक शेठ या महालाचे निर्माण कार्य चंगेज खान यांनी सुरू केले आणि बुरहान निजामशाह एकच्या देखरेखीखाली नियामत खान याने पूर्ण केले. बुरहान निजामशाह एक यांना ते न आवडल्यामुळे त्यांनी ते उद्ध्वस्त करण्याचा, ह्या इमारतीचा पुनर्निर्माणाचा आदेश दिला. हा अष्टकोनी असून यांच्या मजल्याचे छत सपाट आहे. आता मध्यभागी असणाऱ्या कक्षाची उंची 30 फूट आहे. बाहेरील चबुतऱ्या सकट संपूर्ण इमारत 45.72 मीटर ते 45.18 मीटर एवढी त्यांनी सांगितलेली आहे माहिती. आता तुम्हाला जर अजून पाहिजे तर तुम्ही इथून हे पॉज करा आणि तुम्ही वाचा. ठीक आहे मित्रांनो, हे बघा ही याच्यात पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही पण लँग्वेजमध्ये बघता येईल. ठीक आहे, थोडंसं मागं घेऊन बघा. ठीक आहे, तर ही होती याची माहिती. मस्त ठिकाणी मित्रांनो, एकदम रिलॅक्स मध्ये. आतमध्ये गार असेल ना रे एकदम. तर ही होती माहिती त्याची. ठीक आहे, आता हे आहे आतलं एरिया. तुम्हाला आतलं एरिया दाखवतो. ब्लॉग मध्ये आलं ते मी घेणार. आता मी घेणार. ही बोललेली आहे ती सर ही बोललेली. सर कॅमेरा तिकडे घेता का थोडासा? सर आतमध्ये अंधार असणार आहे तसा. इथून ऍक्च्युली एंट्री नाहीये. पहिल्यांदा आली ना इथं का? आलेली आहे पहिले पण. फर्स्ट टाइम. ओ माय गॉड, दिस इज द फर्स्ट टाइम. हमें देखो क्या मिल गया है. बघा यांचं काय चाललंय. वाव, या मित्राला फ्री देतोय. मस्त दिसतंय ना. नाही आलं. मी वरती दाखवत होतो. यांचं काहीतरी वेगळं चाललंय. हे बघायचं तर हे बघ हे काय चाललंय बघा. हे असं जे आहे ना मित्रांनो, हे खूप वाईट आहे. आपले जे लोक आहेत ना, हे दरवेळेस मला इतकं वाईट वाटतं ना. आता इतकं सुंदर यांनी केलेलं आहे, पण इथं काय आहे, हे नावं वगैरे लिहून द्यायची असं भरपूर ठिकाणी. हे बघा आता इथं काय गरज होती बरं? इथं याची काय गरज आहे? त्या नावांची काय गरज आहे? कसं आहे, आपणच आपलं ठिकाण जपलं पाहिजे ना. जर आपण नाही जपलं तर मग लोक काय जपणार, आहे की नाही? कारण की त्यांना पण मग कारणच भेटतो. तुम्हीच काय करत नाही तर मग आम्ही काय करू? म्हणून आपणच जपलं पाहिजे आणि आपणच असे काही गोष्टी केल्या नाही पाहिजे. आलो आणि इथे यांचं काय चाललंय बघा. हा, हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहे फराबागला. हे फराबाग. बघू शकता. यांचा वेगळाच ब्लॉग चालू आहे. प्रोफेशनल ब्लॉगर इथे. तिकडे यांचा दोन वेगळाच जण ब्लॉग चालू आहे. गेले काय? म्हणजे अजून एक ब्लॉगर ऍड झालेला आहे की नाही? अजून एक ब्लॉगर ऍड झालेला आहे. बर, ते बघू शकता तुम्ही. दोघी मुली अतिशय निरागसतेने बघताय माझ्याकडे. हिची लिंक पाठवतो मी, हिचा ब्लॉग बघा तुम्ही. चालू मुलांना मुलं आले ते काय मुलं आले. हॅलो कुठले तुम्ही? कुठले? अच्छा ओके. इथून चालत आलेलो आहोत. इकडं हे आहे टँक म्युझियम. हा, तर मी हे म्हणत होतो की टँक तुम्हाला भरपूर बघायला भेटतील इथं, पण मी
एवढे सगळे कव्हर नाही करू शकत कारण की खूप आहेत इथं. आता हे बघा, हा आहे, आतमध्ये पण खूप आहेत. तर मी जितके हो जितके जमतील तितके मी दाखवतो, जितके युनिक वाटतील तितके मी दाखवणार. असे सगळे नाही दाखवू शकत मी, ठीक आहे. तर भेटूया डायरेक्ट तिकडच्या एरियामध्ये. हे बघा मित्रांनो, तिथून एंट्री केली, तिकीट वगैरे घेतलं आणि आतमध्ये आलेलो आहे. आता तिथं त्यांनी ते सांगता येते की काय आपण काही घाण केली नाही पाहिजे, तरी त्यांचा ऑफिस में लाकर जमा किया जाए। हे बघा गाडी बघा. बच्चों का ध्यान रखें, बच्चों को अकेला ना छोड़े, किसी भी टैंक के ऊपर ना चढ़े, जहां रास्ता बंद है वहां एंट्री ना करें। डू नॉट एंटर इन। अरे खूप मोठं आहे आतमध्ये, खूप मोठं आहे. एवढंच नाही, खूप मोठं आहे आतमध्ये. अन्यथा उनका मोबाइल ऑफिस में जमा कर लिया जाएगा। Anybody caught? घे घे. This is the organization that basically takes care of our school. सारा फंडिंग्स एंड पूरा ऑर्गेनाइजेशन यही संभालते हैं. हे बघा KH2002 तेजस. बघा ना काय मस्त दिसते, एक नंबर. काय मस्त डिटेल येत आहेत बघा, एक नंबर. मुलींचा चाललाय फोटो, त्याच्यामुळं आम्हाला दिलेला आहे हे. पण काही काम तर करत नाहीये, मग कमीत कमी आमची साथ तरी पकडेल. मी तर ऐकून नसते घेतलं. हा टँक बघा. अरे म्हणजे ऐक ना, हे जेव्हा स्टार्ट होत असेल असं गोल 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 राप 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 राप. याची माहिती बघा, याची माहिती आहे. हे अरे माझं बोट येते. हा हे बघा, हे नाव आहे आणि ही याची माहिती आहे. तर मित्रांनो आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे. नूडल्स अँड मंचुरियन्स कसे आहेत, चांगले आहेत ना नूडल्स? कसे आहेत नूडल्स? मी नाही ट्राय केले. ऍक्च्युली एवढा सुगंध येत होता, मला वाटलं नूडल्सचा असेल तो, पण तो ऍक्च्युअली मंचुरियनचा होता. आणि आम्ही त्या सुगंधामुळे 4 घेतलेत नूडल्स, पण ऍक्च्युअली टेस्टी होते ते. मंचुरियन पर्पल कलर का टॅब. वाव. खा के हो खाऊन झालेला आहे. मराठी ब्लॉग आहे, खाऊन झालेला आहे. आणि आता आम्ही परत टँक बघायला लागतोय, हे की नाही? हे बघा हा वाला तर बघा, हे बघा, बापरे. M41. हे बघा इथं माहिती दिलेली आहे याची. जर तुम्हाला इंग्लिश मध्ये माहिती पाहिजे तर हे बघा इंग्लिश मध्ये पण याची माहिती दिलेली. भरपूर आहेत ऍक्च्युली, आता भरपूर आहेत. एवढे तर सगळे मी कव्हर नाही करू शकणार. त्यांनी पोज इतकी मस्त दिली होती त्यांनी पोज. हा परत याला दाखव, यांनी नाही बघितली. आतून बघ ना कसलं दिसतंय. बास. आपका मोबाइल ऑफिस में जमा कर लिया जाएगा। 5 मोबाइल अब तक जमा हो चुके हैं। बापरे. 5 मोबाइल अब तक जमा हो चुके हैं। ते ऍक्च्युली ते म्हणताय ते की तुम्ही टँकवर उभा नाही राहू शकत. त्यांचा फोन जप्त केलेला आहे. उनके लिए ये शिक्षा है। कळलं का? टँकवर उभा नाही राहायचं, नाही तर तुझा फोन जम होईल. याच्याकडे एकतर फोन मस्त आहे. मित्रांनो आम्ही वापस घरला निघालेलो आहे. हे बघा ना सगळ्यांचे काम तमाम झालेले, काम तमाम. मी काय घातलं माहितीये का, जास्त फॅन्स भेटले ना मला म्हणून. ही गर्दी, नुसती गर्दी. खूप ऊन होतं, प्रचंड ऊन. सगळ्यांची हालत टाईट झाली. ॲक्च्युली हालत टाईट व्हायचं कारण मी तुम्हाला सांगतो. आदल्या दिवशी जे शनिवारी होता आमचा स्पोर्ट्स डेचा पण व्लॉग येणार आहे.
पण तो मी लेट टाकणार आहे. पहिले हा वाला ब्लॉग टाकणार आणि मग नंतर स्पोर्ट्स डेवाला. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करा. सांगा की बाबा हे चुकलं आहे तुझं, तर हे थोडंसं नीट कर. तर मी त्याच्यात थोडंसं नीट करायचा प्रयत्न करेल. और आज का जो ब्लॉग जो हिंदी व्यूवर्स जो है वो उनको मैं कहना चाहूँगा कि दोस्तों कि आज के दिन स्पेशल मराठी ब्लॉग था. अगर आपको कुछ समझ में नहीं आया तो मैं उसके लिए क्षमा, क्योंकि आज मराठी ब्लॉग था ना, इसके लिए कुछ मतलब हिंदी थोड़ा मिक्स था, ज़्यादा हिंदी नहीं था, ज़्यादा मराठी ही था. तो आपको अगर हिंदी ब्लॉग्स देखते हो तो हिंदी भी मैं करूँगा, ऐसा नहीं कि बस मराठी करने वाला हूँ. आज के दिन बस स्पेशल था, इसके लिए मैंने मराठी ब्लॉग किया. अभी आगे से हिंदी ब्लॉग भी आ जाएंगे, मराठी भी, ऐसा कुछ